2024 मध्ये तुम्हाला आणि लोकांना विकासाच्या मार्गावर नेल असं कुठं सरकारचे तुम्ही निवडाल? राष्ट्रवादी, बीजेपी, तिन्ही जे सरकार आहे एकदम ओके. बीजेपी. मोदी के अलावा दूसरा ऑप्शन है कोई? बीजेपी. महाविकास आघाडीचं सरकार चाललंय. पवार. चंद्रकांत गांधी, हां. महाराष्ट्र शरद पवार. विधानसभेला खरं जर म्हणायला गेलं तर प्रकाश आंबेडकर जरा भारीच माणूस आहे. बाबा सुप्रियाताई सुळे निवडून आली पाहिजे. सरकार जर असं वर्षाला जर बदलत असेल तर आता कसं आम्ही निवडायचं? जर सरकार जर कुठलं स्थिरच राहत नसेल तर आम्ही कुठल्या सरकारवर विश्वास द्यायचा? हे व्हॅरिएबल आहे कारण की प्रत्येकजण कामं करायचा प्रयत्न करत आहेत, बऱ्यापैकी राजकारण पण करत आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की आता केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, मोदी सरकार वर्चस्व गाजवेल असं वाटतंय. महाराष्ट्रातनं वाटतंय राष्ट्रवादी थोडंफार वर्चस्व ठेवेल. दुसरं सरकार का नको आणि राष्ट्रवादी काय विकास केलेला तुमच्यासाठी असं वाटतं? महाराष्ट्रासाठी की बारामतीसाठी? हां. महाराष्ट्रामध्ये काय विकास केले राष्ट्रवादी? राष्ट्रवादीचं महाराष्ट्राचं बारामतीचं बघितलं आधुनिक जो विकास केलेला आहे हां. त्यानुसार जर तुम्ही बघितलं बारामतीमध्ये एज्युकेशन, मेडिकल सुविधा, रस्ते, इतर लोकांना रोजगार निर्मिती या सगळ्या विकासामुळे बारामतीमध्ये जो रोजगार उपलब्ध झालेला आहे तो महाराष्ट्र बारामतीमध्ये डेव्हलपमेंट झालेलं आहे. तर तसं बघायला गेलं तर बारामतीसाठी राजदादांचं सरकारने खूप महत्त्वाचं आहे. बेनिफिट्स मिळते बीजेपी आली तर दुसरं सरकार का नको? कारण काय? तुम्हाला काय फायदे झाले बीजेपीमुळं? बीजेपी देशासाठी पण चांगले आहे हां. आणि विकास वगैरे चांगलं होतं. हां. आपल्या राज्यात करप्शन वगैरे नाही आहे. हां. बाकी बऱ्याच गोष्टी आहे म्हणजे आपण एक्सपिरियन्स सांगू शकत नाही. बऱ्याच गोष्टी असं आहे बरं. की माहिती आहे की आपली बीजेपी देशासाठी पण आणि राज्यासाठी पण चांगलं आहे. क्या बेनिफिट्स मिलेंगे अगर बीजेपी आई तो और दूसरी सरकार क्यों नहीं चाहिए? सरकार कोई है ही नहीं उसके ऑप्शन में अच्छे जो ऑप्शन में ही नहीं है. ऑप्शन ही नहीं है दूसरा कोई स्ट्रॉन्ग पार्टी नहीं. आपत्ति की कोई पार्टी अभी उनके खिलाफ है जो कांग्रेस ऑप्शन नहीं है. कांग्रेस कहाँ है? उसके पास कौन से ऐसे नेता है जो ये क्या? अच्छे क्या? डेवलपमेंट कर सकते हैं? डेवलपमेंट नहीं कर सकते. कौन सी ऐसे नेता जो अभी पूरी सब तो बीजेपी में चली है. हाँ. उसके अलावा कोई नहीं तो एक बीजेपी में वही कर सकती है जो भी कर सकती है. उसके लिए अच्छा है अभी जो भी संगठन हो रहा है जो भी हो रहा है वो सब बीजेपी में घुस रहे हैं. जर महाराष्ट्राचा विचार केला आपण तर त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास करणारं सरकार येणं महत्त्वाचं आहे. सरकार कुणाचं असणार सर्वसामान्य जनतेला विकासाचं महत्त्व पटवून देता आलं पाहिजे असं सरकार असेल असं माझी अपेक्षा आहे. कांग्रेस अलायंस नहीं चला पा रही है. हाँ. तो गवर्नमेंट कैसे चलाएगी? अलायंस ही नहीं चला पा रही है तो ऑप्शन नहीं है. मसला ये है ऑप्शन होता तो विचार करा जाता. महत्त्वाची अपेक्षा आहे की आता आहे ना आपल्याला आरक्षण आहे जे आरक्षण जे मोर्चे वगैरे चालले जे आंदोलन चालले तर त्याच्यावरती त्यांनी कमीत कमी त्या आरक्षणामध्ये त्यांनी आपल्याला जे आता त्यांनी कुणबीमधून नाही आपल्याला ओबीसीमधून आरक्षण नाही भेटलं. आता आपलं एकच म्हणणं आहे की त्यांनी ओबीसीमधून आरक्षण द्यावं तर ते आरक्षण टिकलं नाही तर असं सेपरेट आरक्षण दिलं ते टिकणार नाही. हां. सरकारकडून तेवढीच अपेक्षा आहे फक्त ती बीजेपी करत नाही ते तुम्हाला शिवसेना करेल असं वाटतं? म्हणजे आघाडी सरकार करेल असं वाटतं? हो वाटतं 100% करतो. काय फायदे मिळतील जर ते सरकार आलं तरी आणि दुसरं सरकार का नको? बारामतीचा विकास पाहता अजितदादाच पाहिजे आम्हाला. हां. ह्याच्यापेक्षा जास्त पटीने परत विकास अजून होईल. पूर्ण महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राचा दादा मुख्यमंत्री पाहिजे हां. त्यावेळेस महाराष्ट्राचा विकास होईल. बारामतीसारखा विकास बारामतीमध्ये महाराष्ट्राचा विकास बारामतीसारखा झाला पाहिजे पटीने होईल. अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे होतील. मोदी साहेबांना विश्वास आहे. दुसरं सरकार का नको? बीजेपी का? 2000 रुपये दिलेत शेतकऱ्यांना 4 महिन्याला. 4 महिन्याला. हां. धान्य फुकट आहे. एकीकडे बीजेपी उद्योगधंदेवाल्यांचं 11 लाख कोटी कर्ज असून त्यांचं माफ केलं गेलेलं आहे आणि 2 लाख कोटी शेतकऱ्यांचं आहे ते माफ नाही केलं आहे. सामान्य लोकांना भाजीपाला चांगलं आहे करणार ना. आता ते अजितदादा गेलं त्यात सगळं दोन्ही पक्ष गेला, शिवसेना गेली ते करणार ना 100%. राष्ट्रवादी काय काय अपेक्षा आहेत राष्ट्रवादीकडून? काय फायदे बेनिफिट मिळतील लोकांना? काय विकास केलाय? त्यांनी विकास बारामतीचा केलाय की बारामतीचा. बारामतीचा विकास केला. शाळा आणल्या, कॉलेज आणली आणि विविध कंपन्या आणल्या. लोकांना रोजगार मिळाला. टेक्स्टाईल पार्क झालं, डायनामिक सगळ्या कंपन्या आणल्या. आता देवाधिकांनी जो सत्य न्याय धर्म हा दिलेला आहे जनतेसाठी तो जे आत्मसात करते तेच पुढे विकास करणार. आतापर्यंत करत आले हे जनतेला सुद्धा माहिती आहे विकास कोण करते. आणि
कसं असतं विकास करणाऱ्यांचेच पाय ओढतात ही बरोबर. दुनिया विकास करणाऱ्यांचेच पाय ओढते हां त्याच्यामुळे आता जनतेला माहिती आहे की विकास कोण करतोय कोण नाही बरोबर. आणि विकास करणारे दिसतात जनतेला दिसतात पवार साहेब. काय बेनिफिट्स मिळतील, काय फायदा होईल तुम्हाला ते सरकार फायदा म्हणजे मिळतं काय तर बीजेपी आता सत्तेत आहे तरी बीजेपीकडून काय फायदा नाही? बीजेपीकडून काहीच मिळणार नाही. काहीच नाही. बीजेपी निवळ घाण दुसरं सरकार का नको? बीजेपीकडून काय फायदा मिळेल? विकास केलाय बरोबर बीजेपीनं 11.68 लाख कोटी कर्ज उद्योगधंदेवाल्यांचं माफ केलंय आणि शेतकऱ्यांचं 2 लाख कोटीच कर्ज तरी माफ नाही केलं. याच्यावरती काय बोलाल तुम्ही? सामान्य माणसासाठी काय केलं? सामान्य माणसासाठी केलंय की भरपूर विकार केले देशा म्हणजे राष्ट्र विकासासाठी भरपूर केले आता सध्या देशाचं नाव कुठं जगात गाजते मला सरकारवरती विश्वास नाही राहिला आपण. काय असंच म्हणावं लागेल तर काय कुठल्याच सरकारची, कुठल्याच पक्षाची. बीजेपी का नको मग? काय बीजेपीने काय सामान्य जनतेला काय दिले बीजेपीने मोठे जे आहेत कंपनीवाले यांचा फायदा केला लोकांचं काय सामान्य जनतेला काहीच नाही पोचलं तिथे. महाराष्ट्रात बीजेपी का नको आणि राहुल गांधी कसं? राहुल गांधी सारखा हुशार आपल्याला हां माणूसच नाही हां हां मोदी तर शिक्षण किती झाले बरोबर. राहुल गांधी शिक्षण किती झाले शिक्षणाची किंमत आहे का नाही आज शिक्षणाची किंमत आहे तर राहुल गांधी तुम्ही निवडलेल्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवता भविष्यात? काय विकास तर 70 वर्ष बघितलं आपण हां 10 वर्ष विकास होत आहे 70 वर्षाचा विकास करणार मोदी काय विकास करणार कंपनी आल्या तर सामान्य लोकांना नोकऱ्या मिळतील कुठल्या पक्षाचं कंपनी आणेल असं वाटतं मग? टॅक्स तर भरपूर वाढला ना टॅक्स तर वाढलाच आहे विकास तर काँग्रेससारखं कोण करू शकत नाही परंतु आता काय सगळ्या ह्या अनभिन्न गोष्टी कोण करील आणि कोण नाही करील असं आपण सांगू शकत नाही.